आपल्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। सर, सगळ्यात मोठा उत्सव देवीचा उत्सव असतो आणि याच देवीच्या उत्सवात सगळ्यात मोठा उत्सव आपला देवीचा उत्सव असतो आणि याच देवीच्या उत्सवात आपण दरवर्षीप्रमाणे प्रथेप्रमाणे सहभागी झालेले आहात। कसा उत्साह आहे यावर? हे परंपरा आहे। दरवर्षी या टेंभी नाक्याच्या आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची आगमनाची मिरवणूक आहे। लाखो लोक याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि या दिवसाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात। या मिरवणुकीमध्ये आपण पाहतो महाराष्ट्रभरातून ही सगळी वाद्य, टाळ, मृदुंग, वारकरी, आदिवासी नृत्य, आदिवासी वाद्य सगळं येत असतं आणि या ठिकाणी या मिरवणुकीची शोभा वाढवत असतं। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली टेंभी नाक्याची नवरात्रोत्सवाची जागर जो आहे तो त्याच्यामध्ये वर्षागणिक याच्यामध्ये वाढ होते आहे आणि खऱ्या अर्थाने ही आता हा उत्सव फक्त ठाण्यापुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरता नाही, याची कीर्ती महाराष्ट्रात, देशात, जगभरात पसरलेली आहे। कारण देवीचा मुखवटा आपण पाहतो जगात कुठंही, तो आपल्या टेंभी नाक्याच्या देवीचाच मुखवटा मिळतो। सर, ज्यावेळी आनंद दिघे साहेबांनी ही देवी स्थापना केली होती, टेंभी नाक्याला सुरुवात केली होती, काय उद्देश होता त्यांचा? ही कारण की त्यांच्यापासून हे संस्कार झालेले आहेत ठाण्यावर। आता खरं म्हणजे धार्मिक उत्सव, सामाजिक उत्सव आणि आपली सण उत्सव संस्कृती परंपरा जोपासली पाहिजे, वाढली पाहिजे, सर्व लोक एकत्र आले पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आनंद दिघे साहेबांनी आपली संस्कृती परंपरा वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि ते दिवसागणिक वाढतंय। आज घटस्थापनेच्या मुहूर्ताला ठाणेकरांच्या मेट्रोची देखील चाचणी झालेली आहे। अनेक वर्षांची प्रतीक्षा होती, आज पूर्ण होते। मोठ्या संघर्षातून ठाण्याची मेट्रो ट्रायल रन झालं आणि आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासूनची जी ठाणेकरांची मेट्रोची वाट पाहत होते, आज त्याचं ट्रायल रन झालंय, लवकरच ती सुरू होईल आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल। तुम्ही देखील आंदोलन केलं होतं त्यावेळी, पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं ठाण्यामध्ये मेट्रो पाहिजे म्हणून आणि त्यावेळेस निलंबनाची कारवाई देखील झाली होती। त्यामुळे त्याचा आज फलित आपण मेट्रोच्या ट्रायल रनने पाहतो। देवीकडे काय साकडं घातलेलं आहे? देवीकडे काय मागणं मागत? तमाम माझे शिवसैनिक यांच्यावर कृपाछत्र असू दे, आशीर्वाद असू दे आणि या राज्यातल्या बळीराजावर शेतकऱ्यावरचं संकट अरिष्ट दूर होऊ दे, त्याच्या शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगले सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ दे आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, महाराष्ट्रातली तमाम जनता याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद येऊ दे, अशा प्रकारचं साकडं आई जगदंबेला घातलेलं आहे। आणि कालच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी GST मध्ये मोठी सवलत, एक मास्टर स्ट्रोक मारलेला आहे आणि म्हणून त्याचा फायदा गोरगरीब जनतेला होईल आणि माझ्या लाडक्या बहिणी अजून आनंदी होतील। शेवटचा प्रश्न, महापालिका निवडणुका आता येणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, काय वाटतंय जो काही आरोप केला जातोय वोट चोरी वगैरे, ह्या सगळ्या आरोपांना बाजूला ठेवून जनता कशा प्रकारे आपल्या सोबत येईल? खरं म्हणजे विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत, कारण विधानसभेची निवडणूक झाली ती कामाच्या जोरावर आम्ही जिंकली आणि म्हणून विधानसभेत महायुती सरकारचा भगवा फडकलाय। या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबई महापालिकेवर देखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, कारण आम्ही 2.5 वर्षात जे काम केलं लोकांना माहिती आहे। आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम काम करते, तेही लोकांसमोर आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अनिलसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।